परिषदेला आम्हाला कधी टाइम देणार, आज देणार की उद्याला परिषदेला आम्हाला नक्की कधी टाइम देणार, पण आले आणि आमच्या दरवर्षी व्यक्त पण करतील नंदकुमार भाईजी साहेब, नक्कीच समजेल. लक्ष लागलं या मॅच साठी, आणि जो या मॅच साठी विजय होईल तो पुढच्या राऊंड साठी वरती खेळणार आहे. आणि नक्कीच नक्कीच पुढील चेंडू आशिष साठी कोणत्या पद्धतीने मारतो, आशिषने टाकलेले चेंडू बघूया. आणि हा धाव आहे नक्कीच, आणि हे जे पुढचे दुहेस वाचायचा होता. एका सुरेख फटका पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्ट्रायकर फलंदाज धाव असेल, एका धावेने संघाची धाव संख्या जर आपण मित्रांनो पाहिली तर ती जाऊन पोहोचते 19 वरती. पुढील चेंडू एका धाव लागतंय. धाव संख्या 3 वरती जाऊन पोहोचले. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळते. सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र समर्थ 11 संघाचा आवाज काहीतरी वाढू लागतोय. पहिलंच षटक आहे मित्रांनो, त्यांना बॅट्समनना त्यांच्या पद्धतीने खेळू द्या, कारण संघाला विजयासाठीच मैदानामध्ये पदार्पण झालेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, त्यामुळे तेजसला या षटकांमधील चांगली फलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. बघा यानंतर एक मोठा सामना आपल्या समोर येतोय. श्री गणेश वर्सेस विपुल वॉरियर्स हा एक मोठा सामना असणार आहे. या सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच कलर भारी आलाय. कलर त्यामुळे या मॅच मध्ये एक चांगली रंगत आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळेल. सुरेख फटक्यावर किती धाव मिळतात ते पाहूया. एक धाव तर निश्चित, 2 धाव संघाची धावसंख्या बद्दल संघाची धावसंख्या होते 4 चेंडू 1 धाव. परत एकदा आकाश यांचा पुढचा चेंडू सार्थक यांना पाहूया. अशा प्रकारे विजय होतो. मी हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. काटा 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 नाही चला चल आता 55 वरती काही दबाव टाकताना दिसत आहेत. महेश दादा जोगळे कुठेतरी आपल्या संघात पुढे जाताना दिसत आहेत. पाहूया महेश दादा जोगळे मायदा
चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. मात्र यावेळी ह्या सेकंडची वेळ याच्यामध्ये काही शंकाच नाही. दोन्ही संघ इथे नावाजलेले आहेत. पाहूया क्षेत्ररक्षण पहिले संघाकडून दुसऱ्या षटकाकडून विवेक त्यांना सामोरं जातं फटकेबाजी करताना गणेश. पाहूया सुरेख फटका. एक धाव तर निश्चित. एका धावेनंतर संघाच्या धावसंख्येबद्दल संघाची धावसंख्या होते. दरम्यान दुसरं षटक आघाडीवरती असताना बिनबाद. अक्रम परत एकदा विवेक त्याला सामोरं जातं फटकेबाजी करताना सार्थक. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. हा सामना झाल्यानंतर वरती येण्यासाठी विनंती करतो आदरणीय विजयदादा सुरे. त्याचबरोबर विवेक यांचा पुढचा चेंडू काय न समजला चेंडू, निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. विजयदादा साळवी, निलेशदादा इंजले, वैभवदादा धुलप आणि मनीषदादा आगरे यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर येण्यासाठी विनंती करतो. परत एकदा विवेक यांचा पुढचा चेंडू. सुंदर असा फटका पाहूया. फटका खूप सुरेख होता. बिमारीच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी. आणि एकंदरीत आपण पाहिलं आणि जवळपास मला वाटतं हे दोन्ही आक्रमक फलंदाज आहे, आक्रमक पवित्रा स्वीकारलेला आहे. तर नक्कीच या चेंडूमध्ये सुरेख फटका पाहायला. एक सुरेख फटका आपल्याला नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं कव्हरच्या दिशेने. आता मात्र फक्त हात फैलावताना पाहायला मिळतील. या एका धावेने संघाची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचले. मित्रांनो 17 आहे, पण समोरच्या संघासमोर खतरा आहे. परंतु 3 धावांची आवश्यकता असताना एक चांगला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय का याकडे लक्ष असणार आहे. हो दूर एक फटका आपल्याला पाहायला मिळाला. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि फलंदाज मात्र बाद होईल. मात्र आदरणीय रोशनजी भुवड, विजय चंद्रकांत एक धाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. एकंदरीत संघाची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली, 18 वरती जाऊन पोहोचलेली आहे. फलंदाज बाद होतोय का आणि स्वतःच्या बॉलवर एक सुरेख खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आदरणीय उलटा डिलिव्हरी काय होतंय. नो मॅच लँड वरती चेंडू जातोय आणि हा सामना विजयी होतोय. श्री गणेश कृपा हा संघ विजयी होतोय. हा एक जल्लोष आपल्याला सगळ्या माझ्यासाठी पाहायला मिळतोय आणि अमोल प्रीमियर लीग 2025चा मानकरी करतोय श्री गणेश कृपा हा संघ. सर्व माध्यमातून राहुल बोले कळवणाऱ्यांना सुद्धा गुलार लावायचा आहे. महेश अरे यांना सुद्धा गुलार लावायचा आहे. आपण पाठीवरती द्यायचं आहे की जेणेकरून येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या गावचं चांगली खेळी आधी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हे नवनवीन यंत्र माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. माध्यमातून आर्यन बोर्ड याला सन्मानित केलं जातं. चांगले युवा खेळाडू आपल्याला एक पाहायला मिळालं. आणि इलेक्ट्रिक आयोग मिळून सत्कार केला जातो. रोहित टाळ्या आणि आपण हर्षदचा सन्मान करतो. आदरणीय दीपक डोळे आणि वैभवजी धुलप यांच्या माध्यमातून हा त्यांच्या गोलंदाजीसाठी
आणि नारायण सुतार यांच्या शुभमचे शुभम. We have lots of Shubham, but definitely Shubham पकडे या फर्ज होता. गाडी देते Shubham पकडे. रेड असेल आउट है. आदरणीय सुजित मनशी आणि रोशन बोर्ड यांच्या शुभ हस्ते शुभम पकडेला आपो प्रीमियर लीगचा 2025चा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज जाते शुभम पकड्याला. एका टाळ्या वगैरे मित्रांनो शुभमसाठी. एका चांगली कामगिरी शुभमच्या माध्यमातून करण्यात आली. चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी. आज आपो प्रीमियर लीग 2025चा तू मालिकावीर ठरतो. मॅन ऑफ द सिरीज तुझ्या नावावरती जातं. एकंदरीत 2 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट तुझ्या माध्यमातून पाहायला मिळालं. यामागचं तुझे कष्ट कशा प्रकारचे आहेत ते आम्हाला सर्वांना ऐकण्यास अधिक आवडेल. सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानेन किंवा त्यांनी खेळायला संधी दिली संधी द्यायची. नक्कीच सर्वात प्रथम आपल्या एका ज्युनियर प्लेयरने सिनियर प्लेयरचा सन्मान केला की त्याने मला आज संधी दिली म्हणून आज मी या स्पर्धेचा मालिकावीर झाले. त्या टाळ्या उठवलेत आपल्या सिनियर प्लेयरसाठी. नक्कीच शुभमचे कौतुक करावं तितकंच कमी आहे. 2025चा या संघाचे सर्व खेळाडू आहेत त्यांचे मी आभार मानेन. कारण या स्पर्धेमध्ये जे जॉन स्टारचे सर्व खेळाडू आहेत त्यांचा हातभार जास्त असतो. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर या टुर्नामेंटची तयारी आम्ही 3 महिने अगोदर करत असतो. आणि या टुर्नामेंटची खास तयारी म्हणजे आमचा साथीदार संदेश जोगळे पूर्णपणे ताकद लावून तयारी करत असतो. त्यामुळे स्पर्धा ही एवढं जोरात तयार होते की ही स्पर्धा बघण्यासाठी लांब आमचे खेळाडू ते जमा होतात. आणि मी पुन्हा एकदा आभार मानेन की संदेश जोगळे याचं. कारण संदेश जोगळे याची मेहनत त्याच्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे संदेश जोगळे याचे खूपच आभार. तर ज्युनियर्सना तुम्ही कोणता संदेश द्याल यामागे की या अजून कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं पाहिजे आणि एक वेगळं वळण या स्पर्धेला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काय असेल यासाठी तुमचे प्रयत्न काय असतील? माझे प्रयत्न असे असतील की ज्युनियर खेळाडू आहे ना प्रथमतः जो खेळताना जो राग मागचा ठेवून खेळला पाहिजे. कारण आता बघा आपल्यामधून महेश जोगळे आहे. महेश जोगळे क्रिकेट कसा खेळतोय बघा. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग याच्यामध्ये त्याचे उदाहरण कसं असतं. महेश जोगळेने आदर्श ठेवून त्याने क्रिकेट खेळलं तरच 11 स्टारची बोर नक्कीच पुढे जाते. खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा संदेश जोगळे यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. संदेश देखील मनोगत आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये घेणार आहोत. फोटो करा सर